शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने धनधान्य कृषी योजनेच्या अंतर्गत देशातील 100 जिल्हे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट आहे, उत्पादनामध्ये घट आहे अशा जिल्ह्यांची निवड केली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश असल्यामुळे आज महाराष्ट्र सरकारने सुद्धा या 9 जिल्ह्यांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। मग आता नेमकं या धनधान्य कृषी योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत, नेमका या जिल्ह्यांचा कशा प्रकारे विकास केला जाणार आहे आणि यामध्ये नेमके कोणते 9 जिल्हे आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि जर तुमचा जिल्हा असेल तर मग तुमच्या जिल्ह्याचा काय विकास केला जाणार आहे, कोणत्या माध्यमातून केला जाणार आहे, कोणत्या योजना राबवण्यात येणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती तुमच्या लक्षात येईल। आणि त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। आता सुरुवातीला तुम्हाला एक सांगतो की बरेच जण फक्त पीक विम्याची वाट पाहलेत, पण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जर पीक विमा आपल्याला मिळवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल, निवेदन द्यावं लागेल, आपलं नुकसान झालेलं आहे, मग नुकसान झाल्यानंतर आम्हाला का पीक विमा मिळत नाही हे प्रशासनाला, शासनाला विचारावं लागेल। बरोबर आहे का नाही? तुम्ही कॅल्क्युलेशन बघितलं असेल, तुम्हाला पीक विमा जर तुमचा कमी दिसत असेल आणि तुमचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील। बरोबर आहे का नाही? तर आता वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे आणि एक पुन्हा महत्त्वाचं सांगतो की आपले जे व्हिडिओ असतात का हे सविस्तर संपूर्ण माहितीचे असतात, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा असतो, पण बऱ्याच जणांची भावना काय असते, अगदी थोडक्यात आणि चटकन आणि पटकन सांगा, पण पूर्ण माहिती लक्षात आल्याशिवाय तुम्हाला सुद्धा समजत नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। तर आता एक बघा, केंद्र शासनाने 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये कमी उत्पादन क्षमता, मध्यम पीक तीव्रता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज वाटप असलेले देशभरातील 100 जिल्हे या धनधान्य कृषी योजनेमध्ये घेतलेले आहेत। आता त्या जिल्ह्यांचा जो काही विकास आहे आकांक्षित जिल्हे म्हणून त्यांना घोषित केले, म्हणजे तिथं विकास नाही, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट आहे, शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही किंवा शेतकऱ्यांना ज्या शासनाकडून सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाहीत, म्हणून या योजनेच्या खाली त्या सुविधा द्यायच्या आणि त्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ करायची असा याचा उद्देश आहे। त्यामध्ये कृषी उत्पादन वाढ करणे, पिकामध्ये विविधता वाढवणे, शाश्वत कृषी पद्धतीचा पुरस्कार करणे, ग्रामपंचायत व तालुका पातळीवर साठवणूक क्षमता वाढवणे, सिंचन सुविधामध्ये वाढ करणे आणि अल्प व दीर्घ मुदतीची कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे या योजनेचा हा मुख्य उद्देश आहे। आणि ही योजना या जिल्ह्यामध्ये 5 वर्षासाठी राबवली जाणार आहे, हे महत्वाचं आहे। आणि याचा विकास केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यांचा केला जाणार आहे। आणि त्याचमुळे आज राज्य शासनानं या 9 जिल्ह्यांसाठी प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय काढलेला आहे आणि या अंतर्गत राज्यावर एक समिती आणि प्रत्येक जिल्ह्यावर जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा नेमलेली आहे। आता यामध्ये महत्त्वाचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये देशामध्ये 100 आहेत, पण त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या 9 जिल्हे आहेत। तर या 9 जिल्ह्यामध्ये पहिला आहे पालघर जिल्हा, त्यानंतर विदर्भातील यवतमाळ जिल्हा, विदर्भातीलच गडचिरोली जिल्हा, त्यानंतर धुळे जिल्हा, रायगड जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, मराठवाड्यातील बीड अशा या 9 जिल्ह्यांचा धनधान्य कृषी योजनेच्या या योजनेमध्ये समावेश केलेला आहे। मग आता ज्या काही मी तुम्हाला अगोदरच्या योजना सांगितल्यात या योजना या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहेत आणि यासाठी वेगवेगळ्या निधीची सुद्धा तरतूद राज्य शासनाने केली आहे असं या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे। आता काल सुद्धा आपण एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये आकांक्षित तालुके होते 150, त्या 150 तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहेत। आता तो तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या आणि या कृषी धनधान्य योजनेमध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही नक्कीच कमेंट करा।
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.